MCQ आणि VSA 18 मार्काचे प्रश्न आहेत आणि मुलांचा इथंच स्कोर होत नाही. रियालिटी आहे ना, तुमचं पण तसंच होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. माझा एक प्रयत्न असणार आहे, की मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, की MCQचा अभ्यास करायचाच नसतो लक्षात घ्या. MCQचा सेपरेटली अभ्यास करायचा नसतो. थोडंसं शॉकिंग वाटेल तुम्हाला. कारण MCQ आणि VSA हा प्रकारच वेगळा आहे. काय होतंय, की 10वी पर्यंत आपण रिकाम्या जागा सुद्धा पाठ केल्यात. मी आता मराठीतून सांगतो रिकाम्या जागा म्हणजे फिल इन द ब्लँक्स बरं का. जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग. गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑड फाइंड आउट करा. तर मला जमलं नाही पटकन म्हणायला बरं का लक्षात घ्या. पण तुमच्या लक्षात आलं का? केवळ पाठ केलंय आणि म्हणून वाटतंय एमसीक्यूचा अभ्यास करू कसा? काही मुलांचे प्रश्न होते कमेंटमध्ये लक्षात घ्या. मग आता सुरुवात करूया वेळ न घालवता. 2025 फिजिक्सचा पेपर आहे, की जो डिक्लेअर करण्यात आलं होतं, की सगळ्यात अवघड आहे. आत्तापर्यंतचा सगळ्यात अवघड पेपर हा. YouTubeवर बरेचसे चांगले शिक्षक आहेत. त्यांनी पण सांगितलं, की अवघड पेपर होता. पहिला प्रश्न वाचा. MCQs घ्यायचे मला. MCQs काय वाचा? इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टम. मग तुम्हाला अशी डायग्राम आठवते का रे? ए, बी, इथं सी म्हणजे हे दोघं जर थर्मल इक्विलिब्रियम असतील, हे दोघं जर तिसऱ्याशी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, तर हे सुद्धा दोघं थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार. अरे हे झेरॉथ लॉचं स्टेटमेंट आहे. मग त्यांनी विचारलंय काय, की हे स्टेटमेंट कुणाचं आहे? झेरॉथ लॉचं आहे. मग चला, मग आपल्याला असा कुठलाही प्रश्न येऊ शकतो ऍज अ MCQ. कळालं का मग? मग सेपरेटली ना आपल्याला अभ्यास करायची गरज आहे का? नाही. मी विथ प्रूफ घेणार आहे. अजून भरपूर प्रश्न मला घ्यायचे आहेत. मग त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारतो, हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय सांगा ना? मग मी तुम्हाला विचारतोय थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगा? मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगा? आणि अजून जे इक्विलिब्रियम उरलंय ते कॉमेंट मध्ये सांगा. मग इक्विलिब्रियमच्या 3 डेफिनेशन्स आहेत. ते पण ऍज अ MCQ येऊ शकतात. लॉचं स्टेटमेंट देतील, कोणता लॉ आहे असं विचारतील. सीईटी मध्ये सुद्धा हे आलंय. हेनरीज लॉचं अख्खं स्टेटमेंट दिलं होतं केमिस्ट्रीमध्ये. कोणता लॉ आहे असं विचारतात. म्हणजे इथून पुढं आता लॉचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार, तेव्हा MCQ क्लिअर होणार आहेत. न्यूमेरिकल सुद्धा क्लिअर होणार लक्षात घ्या. आता हो, ही न्यूमेरिकल म्हणलं की आपली बॅच आलीच लक्षात घ्या. याचीच गरज लागणार आहे MCQ सॉल्व्ह करताना. कारण जवळ-जवळ 3 प्रश्न असे असतात आपल्या MCQs मध्ये. 10 पैकी 3 प्रश्न की प्युअरली त्या MCQ वरती बेस्ड असतात. आता दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. बर्नॉलीज थेरम मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट? सांगतो. क्रिचॉफ्स करंट लॉ, चार्ज कॉन्स्टंट. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, एनर्जी कॉन्स्टंट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एनर्जी कॉन्स्टंट. बरोबर आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एनर्जी कॉन्स्टंट आहे आणि बर्नॉलीज मध्ये सुद्धा एनर्जी कॉन्स्टंट. मग टाईप कळाला तुम्हाला? मग टाईप असतात रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो टेस्ला. ओके, टेस्ला म्हणजेच वेबर पर मीटर स्क्वेअर. हेनरी, ओके, हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. एम्पियर इज इक्विव्हॅलंट टू कुलोम पर सेकंद. वोल्ट इज इक्विव्हॅलंट टू जूल पर कुलोम. जूल पर कुलोम म्हणजे हे सुद्धा टाईप आहे लक्षात घ्या. हा सुद्धा टाईप आहे MCQचा. म्हणजे युनिट करायचे आहेत, फॉर्म्युले करायचे आहेत, लॉज करायचे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ना कुठल्याही याचा डेफिनेशन पाठ करताय MCQ आहे. लॉ करताय MCQ आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताय ती सुद्धा MCQ आहे. म्हणजे टाईप ओळखायला शिका. मग आता कॉन्फिडन्स थोडा वाढल्यासारखा वाटतोय ना? ओके. 18 मार्काला VSA हातातले मार्क घालवू नका. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो KTG मध्ये जावा. थर्मनस, डायथर्मनस. त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ इमिशन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, इमिसिव्हिटी, ओके, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. केटीजी मधले बारीक सारीक सगळे प्रश्न तुम्ही करायचे ऍज अ MCQ. मटेरियल विचारलंय म्हणजे मी इथं काय लक्षात ठेवतोय अगदी केमिस्ट्रीमध्ये आयसोमॉर्फिझम आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, मॉलिक्युलर सॉलिडचे टाईप आहेत लक्षात घ्या. क्रिस्टलाइन, आयोनिक. तुम्हाला सांगू का? एक्झाम्पल्स करायचे. एक्झाम्पल्स करायचे तुम्हाला ऍज अ MCQ येऊ शकतात. एक्झाम्पल्स येऊ शकतात. डेफिनेशन लॉ सगळं झालं लक्षात घ्या. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युले सुद्धा येऊ शकतात. बघा फॉर्म्युलाच विचारलाय परत. बरं हा करंट इलेक्ट्रिसिटी मधला फॉर्म्युला लक्षात घ्या. हा इलेक्ट्रोस्टॅटिक मधला फॉर्म्युला आहे. मग मला सांगा आलं का न्यूमेरिकल परत?
आलं का? म्हणजे तुम्हाला ना नुसतं पाठ करून चालणार नाहीये. प्रश्न, ॲन्सर असं पाठ करायचं नसतात. पी-वाय-क्यूचा अर्थ समजून घ्या, पी-वाय-क्यूचा. चला ही एक एम-सी-क्यू आहे म्हणजे ही नाही पाठ करायची. या टाइपचा कुठलाही प्रश्न आला पाहिजे. मग मी तुम्हाला सांगतो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा प्रश्न आहे आणि आपल्या बॅचेसमध्ये मी डी ब्रॉग्ली सारखं का घेतो माहितीये का सांगू का? जेव्हापासून नीटची एक्झाम स्टार्ट झाली तेव्हापासून असा कुठला एक्झाम झालाच नाही, की जे डी ब्रॉग्लीज नाही विचारलं. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला आहे एच अपॉन लिनियर मोमेंटम. अरे लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी. त्याचा फॉर्म्युला आहे एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम कायनेटिक एनर्जी. त्याचाच फॉर्म्युला आहे एच अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम इंटू व्ही नॉट. जर इलेक्ट्रॉन असेल तुम्हाला एम्स्ट्रॉ मध्ये पाहिजे असेल तर एम्स्ट्रॉ मध्ये असा फॉर्म्युला आहे 28 करून टाका. इथं 1.228 घेतलं मी 1.228 तर नॅनोमीटर मध्ये होईल. लॅम्बडा इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन एन हा सुद्धा फॉर्म्युला आहे. हा सुद्धा फॉर्म्युला आहे. 6-7 फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. पण त्यांनी काय दिलंय बघा सेम कायनेटिक एनर्जी जर असेल पार्टिकलची नावं दिलेत, मग त्याचे मास वेगळं असणार आहे. पण कायनेटिक एनर्जी सेम आहे. मग हा फॉर्म्युला वापरा. बघा लक्षात घ्या. एच कॉन्स्टंट, टू कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट दिलंय त्यांनी. सेम कायनेटिक एनर्जी. उरलं फक्त मास. याचा अर्थ डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग ज्याचं मास कमी त्याची वेव्हलेंथ लॉंगेस्ट. मग कुणाचं मास सगळ्यात कमी असणार आहे? अरे इलेक्ट्रॉनचं मास सगळ्यात कमी असतं लक्षात घ्या. मग ऑप्शन बी करेक्ट आहे. मग आता कळालं का तुम्हाला? आयडिया आली का तुम्हाला एमसीक्यूची? आता मी तुम्हाला सांगतो. आता हा प्रश्न कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लॉजिक गेटची डेफिनेशन करायची. डिजिटल सर्किट हॅव्हिंग वन ऑर मोर इनपुट बट ओन्ली वन आउटपुट इज नोन एज लॉजिक गेट. लॉजिक गेट झाले की त्याच्या टाइप्स कडे उतरायचं. टाइप्स करत असताना त्याचं सिम्बॉल, त्याचं बुलियन एक्सप्रेशन, त्याचं ट्रूथ टेबल एवढ्या गोष्टी करायच्या त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. ओळख तिने काय दिलंय बघा गेट विच प्रोड्युसेस हाय आउटपुट वेन इट्स बोथ इनपुट आर हाय. मी तुम्हाला सांगतो अँड गेट हे बरोबर आहे बरं का. अँड गेट हे बरोबर आहे. दोन्ही पण इनपुट हाय असताना आउटपुट तिथंच हाय येतं लक्षात घ्या. अँड म्हणजे सेरीज अरेंजमेंट सारखं असतं. ऑर म्हणजे पॅरलल. मॅथ्स मध्ये पण झालंय ना आपल्याला. म्हणजे तुम्ही हे सगळं जर केलं, डेफिनेशन केली, टाइप्स केलं आणि युजेस केलं, तर गॅरंटीने मी तुम्हाला सांगतो, आता मी जाणार आहे वाय लर्न ऍप्लिकेशन कडे आणि वाय लर्न ऍप्लिकेशन मध्ये जाऊन मी ओपन करणार आहे सेमीकंडक्टर टॉपिक. सेमीकंडक्टर सगळ्यात शेवटी पहिला प्रश्न फेब्रुवारी 2025 हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे ए प्लस बी बार इज अ बुलियन एक्सप्रेशन. तो आहे ए प्लस बी बार. ए प्लस बी म्हणजे कोण? ऑर. पण बार असेल तर नॉर येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारलाय व्हॉट डू यू मीन बाय लॉजिक गेट? वन ऑर मोर इनपुट बट ओनली वन आउटपुट. डेफिनेशन विचारलंय. नेम द गेट हॅव्हिंग वन इनपुट वन आउटपुट. नॉट गेट. पुन्हा त्यांनी एक्स ऑरचं बुलियन एक्सप्रेशन विचारलं. अरे 5-6 प्रश्न झाले. 5-6 प्रश्न झाले नुसतं लॉजिक गेट वरती. 1-2 मार्काचे प्रश्न आहेत. मग काय पाहिजे तुम्हाला? कळालं का? मग एमसीक्यूचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला कळालंय. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही लक्षात घ्या. पॉवर रेटिंग ओके. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तुमच्यासाठी 2 व्हिडिओ फ्री ठेवलेत रोटेशनल डायनामिक्स ते बघा. हे क्लिअर होईल. स्ट्रिंग 2 लूप आहेत. अरे सगळ्यात सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो. हे बघा हे लूप 2 लूप आहेत. एक बघा एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2. दुसरं लूप परत लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा येणार. म्हणजे ही वायरची लेंथ इक्वल्स टू लॅम्बडा आलं. लेंथ दिले 2 मीटर म्हणजे लॅम्बडा आलं 2 मीटर. डिस्टन्स बिटवीन नोड नोड विचारलंय. नोड आणि अँटीनोड डिस्टन्स आता हे लॅम्बडा बाय 2 आहे. त्याचं निम्म लॅम्बडा बाय 4 येणार. 2 बाय 4 1 बाय 2 1 बाय 2 म्हणजे 0.5 मीटर. पण असं नाही एमसीक्यूचा अभ्यास एवढा करायचा. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. थेरॉटिकल प्रश्न पहिला करायचा की शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन अ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. पहिला प्रश्न. दुसरा तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या त्याचे न्यूमेरिकल्स करायचे आहेत. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं तुम्हाला हे तिन्हीच्या तिन्ही लॉ करायचे आहेत. 1/2 L अंडर रूट टी बाय एम. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी करायचे लक्षात घ्या. ओके. मग मला असं वाटतंय तुमच्या आता लक्षात आलं असेल की एमसीक्यू सोपे आहेत. कसं करूया सांगा? काय करूया आपण? पीवायक्यू करा. हो. पी-वाय-क्यू करा. तुम्हाला चांगले मार्क मिळतील. कसं करणार पी-वाय-क्यूज? पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला दाखवायचं आहे बरं का. हा तो पेपर आहे. बोर्डच्या आपल्या वेबसाईटवर मिळतं बरं का लक्षात घ्या. बघा. ॲट व्हॉट टेम्परेचर द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम 0?
प्रश्न फिरवून विचारतो. डिफाइन क्रिटिकल टेम्परेचर. ही डेफिनेशन दिली आणि कुणाची डेफिनेशन विचारले. मग ऍट व्हॉट टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड बिकम झिरो क्रिटिकल. डिफाइन सेल्फ इंडक्टन्स डेफिनेशन विचारले. व्हॉट इज वर्क, व्हॉट डू यू मीन बाय सिस्टीम, डेफिनेशन आहेत त्या लक्षात घ्या. डेफिनेशन आहेत. हिस्टेरिसिस लूप, फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग, नुसतं फॉर्म्युला विचारलाय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 3/2 पीव्ही. पीव्ही प्रेशर एसटीपीला 1 ऍटमॉस्फेरिक असतं. व्हॉल्यूम 1 लिटर दिलाय. मग 1 into 1 1 येणार आहे. 3/2 म्हणजे 1.5 लिटर ऍटमॉस्फेरिक येणार आहे. मग त्याचं कन्व्हर्जन जूल मध्ये करताना 101.3 न मल्टिप्लाय करायचं. सगळं हे आपण घेतलेलं आहे. एक्सप्लेन हार्मोनिक्स ओव्हरटोन डेफिनेशन आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आलाय. लॉ ऍडव्हान्टेजेस विचारलेत. पुन्हा लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी आलाय. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आलाय. अरे किती प्रश्न लॉचे आलेत तुम्हाला मी सांगू का? बघा डायग्राम विचारले इथं फुल वेव्ह रेक्टिफायरचे. थांबा जरा झूम कमी करतो बघा. मेकॅनिकल, थर्मल, केमिकल, इक्विलिब्रियम. आता 1 मिनिट म्हणजे पहिला ह्याच पेपरमध्ये झेरॉथ लॉ विचारलंय. याच पेपरमध्ये झेरॉथ लॉ विचारलंय. त्याच पेपरमध्ये डेफिनेशन. ब्रूस्टर्स लॉ बघा इथं. ब्रूस्टर्स लॉ, डीके लॉ. अरे मग ज्या पेपरला डिक्लेअर करण्यात आलं सगळ्यात अवघड त्यात 6 लॉ विचारलेत. डेफिनेशन 10 विचारलेत. न्यूमेरिकल सगळ्यात सोपे आहेत. म्हणजे आपली मानसिकता हे बदला, बदला. तुम्ही स्वतःला बदललंच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि आजपासून बदला. बदला, अभ्यासाची मेथड बदला. जे करायचे ते परफेक्ट करा, मग रिझल्ट मिळेल. ऑल द बेस्ट.